दहीहंडीमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। संयमाने एक 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 थर इथे उभारला जात आहे। सावकाश सावकाश। इथे जे पथक घेऊन सलामी देतात त्यांना ही अशी ट्रॉफी दिली जाते। आणि ही पिढी पुढे जाऊन मुंबई मधली एक नंबर हंडी फोडणारी लोक येणार आहेत इकडे। साई एकवीरा गोविंदा पथक येथे ही हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेले आहे। श्री समंजसे यांचं स्वागत आमचं। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोडवळकर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आलो आहे मालाड वेस्टला, सुंदरनगर डालमेपर्यंतच्या पुढे अहिंसा मार्गावर दहीहंडीचा उत्सव आहे। चला तर बघूया। तर हा समोरून एस रोडवरून हा असा रोड येतो। इकडे डावीकडे तुम्ही बघाल डालमिया कॉलेज आहे आणि हा असा अहिंसा मार्ग आहे। तर मित्रांनो, तो समोर आपल्याला लिंकिंग रोड दिसतो आहे, हा अहिंसा रोड आहे। आणि इथून या अहिंसा रोडवरून इथे आल्यावरती इथे या चौकामध्ये अशी ही दहीहंडी शिवसेना शाखा क्रमांक 50 आयोजित उत्सव 2024 सुरू आहे। शिवसेना शाखा क्रमांक 50 आयोजित दहीहंडी उत्सव 2024। रस्त्याच्या मध्ये कोणी उभं राहू नये, नागरिकांना नम्र विनंती आहे। खूप छान संयमाने एक 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 थर इथे उभारला जात आहे। नागरिकांनी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी कृपया आपले हात जर मोकळे असतील तर जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया। खूप छान, व्हेरी गुड, थँक्यू, व्हेरी नाईस। आता वर जात आहे, आपण सर्वांचं इथे स्वागत करूया। व्हेरी नाईस। 1 2 3 4 5 आणि 6 कार जोरदार टाळ्या। वा वा वा, सावकाश सावकाश। इथे जे पथक घेऊन सलामी देतात त्यांना ही अशी ट्रॉफी दिली जाते, सन्मान चिन्ह दिलं जातं। हे असं यांनी आयोजित केलेल्या या गोविंद पथकात तसेच दहीहंडीमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। प्रथम कलामंच कल्याण यांचे हे या सगळे कलाकार आहेत। शाखा क्रमांक 50 इथे सगळे कार्यकर्ते बसलेले आहेत। श्री विठ्ठल बाल गोविंदा पथक यांचं इथे आगमन झालेलं आहे। आपले उपविभाग प्रमुख आदरणीय दिनेश राव यांनी इथे स्पॉन्सर। ओके ओके, सुरू करा सुरू करा। गणपती बाप्पा। सुंदर अशी पाचराची सलामी। विशेष म्हणजे आमचे जे दिनेश राव आहेत या कार्यक्रमाचे आयोजक, त्यांनी त्यांना स्पॉन्सर केलेलं आहे। बाकीच्या गोविंद पथकांना विनंती आहे की त्यांनी करा कुठेही आपण गालबोट लागू नये। आपला हा उत्सव आहे गोविंद पथक, त्याची काळजी घ्या। सगळ्या लहान मुलांची सगळ्यांनी सपोर्ट करा। सुंदर सुंदर।
विपुल शहाजी आलेले आहेत, कृपया आपण मंचावर यावं. त्यांचं शाल आणि श्रीफल देऊन इथे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. बाय. शिवसेना शाखा क्रमांक 50 तर्फे यांचं हार्दिक स्वागत आहे. श्री दिनेशराव उपविभाग प्रमुख. श्री विठ्ठल बाल गोविंदा पथक येथे 4 थराची सलामी देत आहेत. सिद्धेश्वर बालगोविंदा पथक यांनी 3 थराची सलामी द्यायची आहे. श्री विठ्ठल लक्ष्मीबाई घनश्याम यादव नृत्य सादर केले. कादंबरी भागवत आणि निकिता इंगळे यांच्यासाठी मी येथील नागरिकांना एक विनंती करतो की जोरात टाळ्या वाजून दे. आवाज मध्ये दम नाही आहे, जोरात. पण त्यांचा उत्साह किती आहे बघा. खूप छान, जोरदार टाळ्या. बघा किती उत्साह आहे. आणि ही पिढी पुढे जाऊन ही जोरदार टाळ्या. बघा किती उत्साह आहे. 8-10 लोकांनी दणदणून आता सलामीला त्यांची तयारी झालेली आहे आणि निसर्गाने देखील त्यांना साथ दिलेली आहे. खूप छानसा असा पाऊस कोसळणार आहे. त्याच्यामुळे कृपया नागरिकांनी ज्यांनी ज्यांनी छत्र्या आणल्यात त्यांनी एक दुसऱ्याला आधार देऊन कृपया. सुंदर असा पाऊस येत आहे. याचा अर्थच मुळे असा आहे की गोविंदा खूप छान होत आहे. तोपर्यंत आपण पहिला कोणता रे तुझा महेश संजय पावले ग्राहक संरक्षण कक्षाचे लोकसभा समन्वयक संजय ग्राहक संरक्षण कक्षाचे संजय पावलेजी यांचं आगमन झालेलं आहे. तसेच बाळा रेडकरजी यांचं देखील कार्यालय चिटणीस बाळा रेडकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. खूप छान असा मनोरा जोरदार टाळ्या. यांच्यामधले दृष्टीहीन आहेत आणि त्यांचं इथे उमेश
आले बस तुम्ही बसा रोहिणी वगैरे बसते बसा या भाई तुम्ही बसा या जागा किती तुम्हाला बघायचं तिथे खास त्यांना त्या स्टेजवर घेऊन जाण्यात येणार आहे. दिनेश रावजी तसेच अशोक गोयलजी भूषण मंत्री यांच्यातर्फे तिथे त्यांना मानचिन्ह आणि बक्षीस देण्यात आलेलं आहे. कृपया सर्व महिला कार्यकर्त्या तसेच आमचे उपशाखा प्रमुख लायटिंग कोरियाजी यांची देखील इथे हजेरी लागलेली आहे. त्यांचे देखील धन्यवाद आणि जरा जोरदार टाळ्या इथे. धन्यवाद. आपण सर्वांनी इथे वेळात वेळ काढून या उत्साहाचा आनंद द्विगुणित केला. खूप छान असा थर लागलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवू द्या. जोरदार. तसेच इथे स्वागत करण्यात येत आहे पुष्पगुच्छ देऊन. दिनेश रावजी यांना मी विनंती करतो लायटिंग कोरियाजी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. लायटिंग रमन खत्री इन सभी का स्वागत करता. ह्या मुलांनी आता गाईंडी आता सचिन चव्हाण यांचं इथे हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रवादीचे आमचे नेते आहेत श्री सचिन चव्हाण आणि त्यांच्याबरोबर मनीष मारोलिया पण आहेत. त्यांचा पण शिवसेना उपविभाग प्रमुख श्री दिनेश राव यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. मनीष मारोलिया आमचे मित्र त्यांचं इथे स्वागत आहे. श्री सुनील मोहिते कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर घेण्यात येत आहे. श्री दिनेश राव यांना विनंती आहे की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. प्रभात भानुशाली एक समाजसेवक आहे श्री भवरलाल जोशी हे इकडचे बिल्डर आणि व्यावसायिक आहेत. त्यांचं पण इथे दिनेश राव यांना विनंती आहे की भवरलाल जोशी यांचं स्वागत करायचं आहे. दिनेश राव आपण की भवरलाल जोशी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मुंबई मधली एक नंबर हंडी फोडणारी लोक येणार आहेत इकडे. साई अवतार मंडळ यांची आता सलामी होईल इकडे. महेंद्र हटकर यांनी पण इथे संयोजनाची जबाबदारी घेतलेली आहे. असे आमचे महेश हटकर आपण स्टेजवर जायचंय. विकास स्टेज विकास अभिषेक स्टेज एजंट विकास भाऊ आलेले आहेत इथे आणि त्यांच्याबरोबर सय्यदबाई पण आहेत. त्यांचं पण इथे हार्दिक स्वागत आहे. दिनेश राव यांना विनंती आहे की विकासबाई यांचं स्वागत करत आहे. सय्यदबाई यांचं पण स्वागत करत आहे. बरोबर अभिषेक प्रॉपर्टीचे हे इकडे दोघे आलेले आहेत. विकास आणि सय्यदबाई यांचे हार्दिक स्वागत आहे. साई गोविंदा पथकाने येथे 7 उत्कृष्ट अशी सलामी दिलेली आहे. वादा नहीं है मुझको के वादे के पीछे हट जाओ. साताराची सलामी देण्यासाठी येथे सज्ज झालेला आहे गोविंदा पथक. श्री दिनेश राव यांच्याकडूनच त्यांना हे टी शर्ट आणि त्यांचं किट जे आहे ते 7 थर लावणार आहे.
साईनाथ गोविंदा पथक यांचं इथे हार्दिक स्वागत आहे. श्री दिनेश राव यांना तिथे त्यांना किट देऊन त्यांचं मुलाचं सहकार्य भानुशाली यांना जोरकर शेठ यांचं इथे हार्दिक स्वागत करत आहे. तरी त्यांच्या माजी नगरसेविका लोचनाताई चव्हाण यांचंही आपल्याला स्वागत करायचं आहे. तन्वी दिनेशराव गोरेगाव स्पोर्ट्स क्लब यांच्या महिला विंगच्या त्या अध्यक्ष आहेत. लोचनाताई चव्हाण आमच्या माजी नगरसेविका यांचं ते स्वागत करीत आहेत. उत्कृष्ट गोरेगाव परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. वेळातच येथे ही अंडी बांधलेली आहे ती थोड्याच वेळात फोडण्यात येणार आहे. मिथिलेश गोविंदा पथक येथे 5 थराची सलामी देणार आहेत. की आपल्याला आपले प्रमुख पाहुणे येणार आहेत तर आपल्याला 15 मिनिटं थांबायचं आहे इथे. हॅलो आम्ही मालवणीकर इथे 5 थराची सलामी आपल्यासाठी देणार आहे. टेम्पो जरा 2 मिनिटं थांबा तुम्ही. जो आमच्या समोर टेम्पो आहे टेम्पोवाला कि आपल्या इथे गावठन मध्ये आणि यहाँ इथे राहणारे यही लोग है. इधर सब रहने वाले लड़के लोग है. क्या होता है हंडी करना इतना इम्पोर्टेंट नहीं है, कार्यक्रम लेना इतना इम्पोर्टेंट नहीं है. त्या असेच त्यांचं प्रगती होत राहील अशी आई जगदंबा शुभेच्छा. उंच असला पण एक दिलानी एक मताने आणि एकजुटीने जर आपण तो लक्ष्य भेद करण्याचा निर्णय घेतला तर कुठलाही लक्ष्य भेद करता येतो. आणि म्हणून हिंदी मध्ये असं म्हणतात की कौन कहता है आसमान पर छेद नहीं हो सकता, एक पत्थर तबियत से उछाल करतो ते. आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. परंतु एक देखील लक्षात ठेवा की जेवढं श्रेय त्या शेवटच्या टोकावर उंच उभं राहून ज्यांनी हंडी फोडायचा मान ज्याला मिळतो त्याचं जेवढं योगदान आहे तेवढंच तो खालच्या थरावर उभा असलेला तुमचा जो साथी आहे त्याचं सुद्धा याला एवढंच योगदान आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना या सणाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो.
श्रीकांत, साई एकविरा गोविंदा पथक येथे ही हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेले आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख श्री दिनेश राव यांच्या उत्कृष्ट आयोजनातनं येथे हा दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमचे समीर देसाई साहेब, लक्ष्मण नेहरकर, राजू पाध्ये साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री समीर देसाई यांचं स्वागत. आमचं अशा प्रकारे छोटी गोविंद आलेली आहे. समीर देसाई यांच्याकडून त्याचं स्वागत करत आहे. आपण सामील व्हायचे. इधर सामने सामने. थँक्यू. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा दहीहंडी 2024चा चिंचोली गावातला हा दहीहंडी उत्सवाचा ब्लॉग. या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं साई एकविरा देवी मित्रमंडळ यांनी ही 11,000 असा पारितोषिक असलेली ही 7 तराची दहीहंडी फोडली आणि ते पारितोषिक पटकावलं. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.